गुड मॉर्निंग सगळ्यांना। आता मकई बाफून तर सगळ्यांनीच खाल्ली असेल, पण मकईची भाजी तुम्ही कधी खाल्लेली आहे का? वाटीभर मी उकडलेले मकईचे दाणे घेतलेले आहेत। त्यासाठी एक कांदा, एक टमाटर आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे। कांदा कापून त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आणि शिमला मिरचीचे थोडेसे चौकोर आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे। आता एका कढईमध्ये 3 चमचे तेल घालायचं, त्यामध्ये जिराची फोडणी घालायची, ठेचलेला लसूण घालायचा आणि टमाटर आणि कांद्याची प्युरी घालायची आहे। मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळे बेसिक मसाले यामध्ये घालायचे आहे। धणे, जिरे पूड, लाल तिखट, हळद, गरम मसाला सगळं घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत त्याला झाकून ठेवायचं आहे। जेवढा मसाला चांगला भाजला जाईल ना, तेवढी भाजी आपली चांगली टेस्टी बनते। आणि शेवटी मग तेल सुटलं की यामध्ये कापलेली शिमला मिरची घालायची, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मकईचे दाणे घालायचे आहे। बघा, मकई मी उकडलेलीच घेतली आहे आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। थंड अजिबात घालू नका, गरम पाणीच घालायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मग चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याला झाकून 2-3 मिनटं किंवा 5 मिनटापर्यंत होऊ द्यायचं आहे। जास्त काही उशीर लागत नाही, मकई आपली उकडलेलीच असते ना, त्यामुळे। आता ग्रेव्ही कशी पाहिजे ना, त्याप्रमाणे ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। बघा, त्यानंतर भाजी अगदी लवकर बनवून तयार होते आणि मस्त तर्रीदार भाजी बनते बरं का। टेस्टला खूप छान लागते। शेवटी यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि मग मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी यामध्ये आपल्याला घरची मलाईसुद्धा घालायची आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान लागते। आणि मिक्स केल्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मस्त आपली बाफलेल्या मकाईची भाजी बनून तयार झालेली आहे। चपातीसोबत, पराठ्यासोबत खायला खूपच छान टेस्टी लागते। एकदा नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। चला तर पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत। बाय।